सिटीजनशिप माईक आवाज आवाज माईक आवाज आवाज प्रश्न करणाऱ्या लोकांना तुम्ही काय विचारलेला मॅडम तिला सिटीजनशिप नागरिकत्वाच्या कलमाबद्दल विचारलेलं आहे. आर्टिकल 5 to 11 ते सांगतो काय असतं की ग्रँड ऑफ सिटीजनशिप म्हणजे नागरिक आहेत त्यांना सगळा अधिकार आहे आणि त्यांनी म्हणजे त्यांनी जे काय त्यांना चुकीचं वाटत असेल तर त्यांनी त्याच्यावर म्हणजे राईट आहे त्यांना तेवढं की त्यांनी त्याच्यावर ॲक्शन घेऊ शकतात. आणि ह्यामध्ये काय आहे की तुम्हाला नागरिकत्व बाय नॅचरल बाय बर्थ हे नागरिकत्व तुम्हाला दिलं जातं. आता आधी 5 वर्षाचं होतं, हे 11 वर्षाचं केलेलं आहे. आणि सिटीजनशिप ऍक्ट ते 11 डिसेंबर 2019 मध्ये पास झालेली आणि आता ती परिपूर्ण झालेली. आता आपण इम्प्लिमेंट त्याचं करत आहोत नागरिक कायद्याचं. म्हणजे शीख, पारसी, बौद्ध जी लोक आहेत जी निराश्रित म्हणून आपल्याकडे इलिगली जरी आले तरी त्यासाठीच आपण त्याच्यावर अपोज करत होतो की हे आपल्याला मान्य नाही. इलिगली जरी ते आली असेल तरीही देखील त्यांना सिटीजनशिप देण्याचा अधिकार आहे. ॲडव्होकेट मॅडम आमच्या ह्या उत्तरापासून सॅटिस्फाईड असं वाटतं. थँक्यू मॅम. अजून कोणाला प्रश्न? समानतेच्या अधिकाराबाबत जरा सांगा. हे कलम 14 ते 18 सांगतं. 14 सांगतं की कायद्यासमोर सगळी समान आहेत. तो गरीब असो किंवा श्रीमंत असो सगळ्यांना कायदा समानच लागू होतो. 15 सांगतं की कुठलाही भेदभाव नाही. लिंग असो किंवा धर्म असो किंवा धर्म, नीती, लिंग ह्याच्यावर कुठलाही भेदभाव नाही. 16 सांगतो की सगळ्यांना समान संधी आहे. म्हणजे तुम्हाला जर असं असतं की थोड्या शाळेत की फक्त श्रीमंतांनाच ह्याची म्हणजे त्यांनी शिक्षण घेऊ शकतात, पण हा कायदा सांगतो की सगळ्यांना हे समान आहे, त्यांनी सगळी समान शिक्षण घेऊ शकतात. 17 सांगतो अबोलिशन ऑफ अनटचबिलिटी म्हणजे अगोदर जे आपले आंबेडकर होते त्यांना असं म्हणजे हात लावायचं नाही, त्यांनी चांगली नसतात माणसं, असं सगळं जे होतं ते कायद्याने आता अबोलिश म्हणजे पूर्णपणे काढून टाकलेलं आहे. त्यासोबत ऍडिशनली सांगायचं म्हणजे आपण 15 clause 3 केलेला आहे, 16 clause 3 केलेला आहे की त्यामार्फत काय आहे जर महिलांना अनुसूचित जाती जमातींना आपण स्पेशल प्रोव्हिजन दिलेले आहेत. त्यासोबत सार्वजनिक जे इन मॅटर्स ऑफ पब्लिक एम्प्लॉयमेंट आपण म्हणतो तर तिथं देखील 16 clause 3 प्रमाणे आपल्याला रिझर्वेशन दिलेलं देखील दिसून येतं. असं हे समानतेचं म्हणजे सर्व हे कुठल्या जाती, धर्म, वंश, लिंग, प्लेस ऑफ बर्थ म्हणजे ज्या ठिकाणी आपण जन्माला आलो त्या आधारावर कोणतेही भेदभाव न करता सर्व समान आहे हेच आपल्याला ह्या संविधानाद्वारे दाखवतं. असं नाहीये की आंबेडकरांचं कार्यक्रम आहे किंवा जयंती आहे म्हटल्यावर आपण त्या जातीलाच हे नाहीये, सर्व जातीचे, कारण आंबेडकर हे सर्वांचेच आहे, एका जातीला धर्माला अनुषंगून नाहीये. आपले आहेत, तुमचे आहेत, सगळ्यांचे आहेत. त्यामुळे ह्या कोणत्याही आधारावर आपण भेदभाव करायचा नाही असं त्या कलमामध्येच दिल्यामुळेच आज कदाचित आपण सर्व एकत्र आहोत, अन्यथा हे चित्र आपल्याला दिसलं नसतं. थँक्यू. संविधानात
स्पष्ट केलेल्या धर्माबद्दल तू काय सांगशील? कुठलेही धर्म असेल त्याला जे गव्हर्नमेंट असो किंवा त्याचे आहे 27 मध्ये ते सांगतं की रिलिजियस अफेअर्स म्हणजे टॅक्सेस त्याच्यानुसार भरायचे, आणि असं कुठंही असं दिलेलं नाही की ह्या रिलिजन एवढंच भरायचं, त्या रिलिजननी तेवढंच भरायचं, असं कुठं दिलेलं नाही. सगळे धर्म फॉलो करतो आपण आता, म्हणजे इंडिया डायव्हर्स कंट्री असं आपण बोलतो. इथं सगळे सिख असो किंवा हिंदू मुस्लिम हे सगळे एकत्र म्हणजे भावबंधू सारखं आपण इथं राहतो. म्हणजे काय आहे राईट टू रिलिजन मध्ये की सर्व राईट टू रिलिजन म्हणजे तेच तू म्हटलीस ना, सर्वांना आपापले धर्म आहे ते आचरण करण्याचा अधिकार आहे सर्वांना. राईट, त्यालाच आपण म्हणतो राईट टू प्रोफेस एनी रिलिजन. तर सर्वांना हे अधिकार आहे. म्हणजे काय की कोणत्याही धर्माच्या आधारावर फक्त असं एवढंच आहे की त्याचं नैतिकता कुठे किंवा कुणाच्याही भावनेला त्याचा धोका लागू नये अशा रीतीने आपलं ते आचरण असावं. पण म्हणजे इथे पर्सनल लॉज आहेत बघा, पर्सनल लॉज आहेत. पर्सनल लॉ मध्ये कोणताही ऍक्ट किंवा कायदा इंटरफिअर करू शकत नाही. पण आता वक्फ बोर्डचं प्रकरण जे सुरू आहे आणि ह्या राईट टू रिलिजनच्या अंडरच त्यांनी हे केलेलं आहे की बाबा आमच्या पर्सनल याच्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा कुणाला अधिकार नाहीये, हे तिथं स्पष्ट केलं जातं. त्यामुळे त्याच्या विरोधात बऱ्याच ठिकाणी आज देखील मला वाटते जाळपोळ झालेली आहे. मुलगा आणि वडिलांचा आज हत्या करण्यात आलेली आहे. त्या वक्फ बोर्डच्या विधेयकाच्या विरोधामध्ये हे सगळं प्रकरण चालू आहे आणि त्यांनी इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या या कलमांचा आधार घेतलेला आपल्याला दिसून येतो. अजून कुणाला काही विचारायचंय का? हा मॅडमांना विचारायचं. हॅलो, आंबेडकरांनी जे महिलांच्यासाठी अधिकार दिलेले आहेत त्याबद्दल मला थोडक्यात माहिती. एकतरी आंबेडकर पहिल्यांदा म्हणतात की ज्या ठिकाणी स्त्रियांचा सन्मान होत नाही ते ठिकाण म्हणजे काय होईल की आपल्या भारत भूमीला, म्हणजे आधी म्हणायचं यत्र नारेषु पूजन्ते रमन्ते तत्र देवता, म्हणजे ज्या ठिकाणी स्त्रियांचा सन्मान होतो तिथं देवतांचा वास असतो. म्हणूनच आंबेडकर काय म्हणतात की आपल्याला काय करणं गरजेचं आहे, इथं स्त्रियांचा सन्मान करणं गरजेचं आहे. पहिल्यांदा मोठं हे केलं जी माझ्या कन्येने सांगितलं होतं हिंदू कोड बिल, त्याच्या विरोधात बरंच म्हणजे शाहबानूचा जो केस झालेला आहे त्याच्या मार्फतचे डिवोर्सचा केस असू दे किंवा हिंदू विवाह कायद्याच्या संदर्भात असू दे, एकंदरीत म्हणजे जे केलं ते 15(3) मध्ये त्यांनी केलं. काय सांगितलं, जरी लिंग धर्म ह्याचा भेदभाव न करायचा नसेल तरीही देखील आपल्याला पर्टिक्युलर अनुसूचित जाती जमाती आणि महिलांसाठी त्यांनी काय केलेलं आहे, कारण आपण ह्याला वंचित असे म्हणतो, वंचित घटक म्हणतो. आणि महिलांसाठी देखील आज देखील आपण पब्लिक एम्प्लॉयमेंट मध्ये बघितलं तर महिलांसाठी राखीव ठेवलेलं आपल्याला दिसतं. आणि ज्यावेळी महत्वाचं म्हणजे काय, फायनान्शियल फ्रीडम, ज्यावेळी महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबन येईल ना त्याच वेळी त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या करू शकतात. आणि भारतीय संविधानातील महत्वाचा आहे आर्टिकल 39 डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, त्याच्यामध्ये समान वेतन आपल्याला सांगितलं. आपण काय करतो कुठल्याही क्षेत्रात बघा, महिला पुरुष सेम असंघटित क्षेत्रामध्ये, पर्टिक्युलरली असंघटित क्षेत्रामध्ये, संघटित क्षेत्रामध्ये स्केल जो आहे तो आपल्याला गव्हर्नमेंटच्या अंडर द्यावा लागतो.
पण असंघटित क्षेत्रामध्ये कसं केलं जातं की कमी वेतन, जरी तेवढंच काम कर, कमी वेतन महिलांना दिलं जातं आणि जास्त ऍज युजल, कारण पुरुषसत्ताक कुटुंब पद्धती आहे, वर्चस्व हा नेहमीच पुरुषांचाच असलेला आहे. आणि आज एक्सेप्शनल केस ही आहे, एक्सेप्शनल केस म्हणतो, कारण आम्ही महिला असतो, पर्टिक्युलरली इंटरनॅशनल वुमेन्स डे महिला दिन त्यावेळी असतो, सावित्रीबाई फुले जयंती निमित्त असतो, त्यानंतर आमचा विसर जवळपास म्हणजे सगळ्या बॅकफूट मध्ये आम्ही काम करत असतो, पण फ्रंट मध्ये येण्याचं फार कमी आम्हाला संधी मिळते. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा सुरुवात कोणी केली असेल, भारतीय संविधानातून झालेली आहे. त्यामुळे ऑल क्रेडिट्स गोज टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. थँक्यू. म्हणजे अजून देखील काय, आज मला वाटते दिवसभर मी ह्याच्यामध्ये आहे, कार्यक्रमामध्ये आहे. आज 6 वाजता बिंदू चौकामध्ये आमचं कॉलेज जाणार आहे, नाईट कॉलेज. तर एक अशी स्फूर्ती येते, कारण असा माणूस होणे शक्य नाही. आणि काय बोलणार आहे. थँक्यू.